नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये. तर आज आहे बोर्डाचं मेन प्रॅक्टिकल. तर आता चाललोय. इतकं प्रॅक्टिकल दिलं काय कळलं नाही. आता डायरेक्ट प्रॅक्टिकलवर आल्यावर भेटू. प्रॅक्टिकल देऊन आलो तर घरी, तर मित्र आलता न्यायला. आता चाललेलो मित्राबरोबर थाडेश्वरला जाताना 2 मंदिर लागतात. ह्या दोन्ही मंदिरांच्या पाया पडून चाललेलो थाडेश्वर. आता आम्ही मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलोच होतो. मंदिराकडे जाताना बघू शकता तुम्ही, अख्खं बिगवन दिसत होतं. तर बघू शकता आपलं बिगवन बी किती मोठे आहे. थोडंच पुढं चालत गेलं गेलं की भीमा नदी बी दिसते बघा डोंगरावरनं. मित्रांनो, आता फायनली आपण आलतो मंदिरापाशी. तर आता चाललोय. तर इथं शिवसंदेश बी आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता सगळ्यांनी. शिवसंदेश वाचला असेल तर पहिले नंदी महाराजांचं दर्शन घेतलं, परत लगेच महादेवाचं दर्शन घेतलं. मन एकदम प्रसन्न झालं. मित्रांनो, थाडेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिराचे ठिकाण खूप सुंदर जागेवर आहे. महादेवाचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. तर आता चाललेलो खाली, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. तिथून अख्खी पूर्ण भीमा नदी दिसते. तर थांबा, आता उतरतो जरा पायऱ्यांवरनं. तर बघा किती मोठी भीमा नदी. तर व्ह्यू कसा आहे बघा, किती उंच डोंगर आहे. आता मंदिरापाशी जरा वेळ बसलो, मन एकदम शांत झालं तिथं बसल्यावर. मित्रांनो, आम्हाला जाताना 2 मोर दिसलं, पण आता तुम्हाला व्हिडिओत काही इतकं दिसणार नाही. मी लय जवळनं बघितल्यात. मी मोबाईल काढल्यावर पळून गेले ती. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनलला पहिल्यांदा तेच असेल त्यांनी बी सबस्क्राईब करून जावा. बाय.